या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी तसेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबांसाठी तसेच मुलामुलींच्या करिअरसाठी सहाय्य करणारी संस्था स्थापन करा, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण करू, असा शब्द राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कण्हेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी दिला होता। त्या शब्दास अनुसरून प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठबळ मिळाले असून केवळ पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी स्थापन झालेली देशातील पहिली संस्था प्रतिबिंब प्रतिष्ठानतर्फे मदत देण्यास सुरुवात झाली असल्याचे राजा माने यांनी सांगितले। यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले। राज्यातील गरजू पत्रकारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी या पत्रकार परिषदेत केले। या पत्रकार परिषदेस प्रतिबिंब प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांत देशमुख, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे, जिल्हा समन्वयक राजाराम मस्के, सोलापूर शहराचे अध्यक्ष परशुराम कोकणे आदी उपस्थित होते। शैक्षणिक मदत, खेळ क्रीडा सहाय्य तसेच वैद्यकीय उपचारासाठी मदत दिली जाणार असून व्हॉट्सअप नंबर 86 68 34 30 24 या नंबरवर अर्ज पाठवून मदत मिळवू शकता, असे आवाहन देखील राजा माने यांनी केले आहे। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कण्हेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आम्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही संघटनात्मक काम करून तुमच्या क्षेत्राच्या विकासासाठी करता, परंतु तुमच्या कुटुंबाचं काय? तुमच्या कुटुंबातील मुलामुलींसाठी, विशेषतः मुलींसाठी तुम्ही स्वतंत्रपणे प्रतिष्ठान स्थापन केलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती त्यांनी केली होती, सूचना केली होती। त्यानंतर त्यांनीच आमचा पाठपुरावा केला, त्यांनीच आम्हाला हे प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी मदत केली आणि प्रतिबिंब प्रतिष्ठानचं उद्घाटन मागच्या महिन्यात पुण्यात झालं। आज राज्यातल्या सर्व पत्रकारांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय मदत असेल, शैक्षणिक मदत असेल किंवा मुलामुलींच्या करिअरसाठी कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी म्हणून प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं होतं। आज मला सांगायला आनंद होतोय की काल पहिल्या टप्प्यात आम्ही राज्यात जवळजवळ या वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा हे मिळून जवळजवळ 11 लाख रुपयांची मदत ही राज्यातल्या पहिल्या टप्प्यात आलेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थींना काल वितरित झालेली आहे। या निमित्तानं आमच्या प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या वतीनं, राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या वतीनं मी चंद्रकांतदादा पाटील यांचं आभार मानतो की त्यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनात दिलेला शब्द पाळला आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान जिवंत ठेवण्यासाठी ते सातत्यानं भविष्यातही मदत करत राहतील, अशा प्रकारची विनंती मी त्यांना या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आज केली। तर राज्यातल्या गरजू पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण या प्रतिष्ठानकडं मदतीसाठी मागणी अर्ज ऑनलाईन करा, ऑफलाईन करा आणि आपल्या मुलामुलींच्या करिअरसाठी एक दिशा ठरवून काम करत राहा। धन्यवाद। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे।
मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.